नागपंचमी झाली की शिमगोत्सव येतो. हसून खेळून नाचून झालं की जाता जाता नववर्षाची भेट देऊन जातो. मंडळी, आजपासून सुरू होणाऱ्या मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. इथे माझी मम्मी गडव्या तांब्याला हळदीपिंजरीची बोटं लावून घेते. यावर्षी पहिल्यांदाच आम्ही गुढीला साडी नेसवण्याचं ठरवलं, नाहीतर आजपर्यंत फक्त ब्लाऊज पीसच लावायचो. आणि ही आपली गुढी तयार झाली आहे. कशी दिसतीये सांगा. गुढी उभारण्यासाठी आज वेदू नळ्यावर चढला होता आणि पप्पा त्याला खालून गुढी देऊन व्यवस्थितपणे ती उभी करण्यासाठी सूचना देत होते. आणि त्यानंतर आपल्या वेदूने छतावरून रेकॉर्ड केलेला गुढीचा हा व्ह्यू बघा, किती सुंदर दिसतीये गुढी. मंडळी, खरं तर भारतात प्रत्येक धर्मामध्ये साजरे केले जाणारे सण हे निसर्गाशी सांगड घालतात. आपल्याला निसर्गाच्या आणखी जवळ जायला मदत करतात. माणूस हा पूर्वीपासूनच निसर्गप्रेमी आहे, पण आजकालच्या जगात आपण निसर्गापासून थोडेसे लांबच चाललो आहे. त्यातून आपल्या धर्मांमध्ये साजरे केले जाणारे सणच एक अशी गोष्ट आहे की जे आपल्याला निसर्गाच्या जवळ यायला मदत करतात. खरं तर निसर्गात होणारे बदल स्वीकारून ते बदल साजरे करण्याची पद्धत म्हणजे आपले सण. आमच्या कोकणात कोणत्याही सणाला सारवण जेवढं महत्त्वाचं असतं ना, त्याचप्रमाणे रांगोळीसुद्धा तितकीच महत्त्वाची असते. गुगलवर बऱ्यापैकी सर्च करून त्यातून जी सोपी वाटली तीच रांगोळी आज काढण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. दरवर्षी रांगोळी काढण्याचं हे काम माझ्या बहिणीकडे असतं, पण ह्यावर्षी कामानिमित्त ती बाहेर असल्यामुळे मी आणि राहीने मिळून ते केलं आहे. देवपूजा केल्यानंतर पप्पांनी गुढीची पूजा करून घेतली आणि गुढीच्या बाजूला काढलेली रांगोळी तुम्हाला दिसतीये. कशी काढली आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. देवांची आणि गुढीची पूजा करून झाल्यानंतर उरलेली फुलं राहीने गुढीच्या पाटावर अशी सुंदर सजवून घेतली. मंडळी, आमच्याकडे गुढी उभारण्यासाठी जो बांबू वापरतात त्याला आम्ही चिवा असं म्हणतो आणि त्या चिव्यावर खालून वरपर्यंत हळदीपिंजरीची बोटं उठवलेली असतात. आपल्याकडे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही नारळ वाढवून केली जाते आणि आज वर्षाचा पहिला दिवस, वर्षाचा पहिला सण, त्यामुळे गुढीसमोर नारळ वाढवूनच या वर्षाची सुरुवात केली जाते. ह्या नारळाचा उपयोग आजच्या नैवेद्यासाठी केला जाईल, ज्यातून मम्मी ओल्या नारळाच्या करंज्या करेल, ज्याला शेंगा असं म्हणतात. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. आज आहे गुढीपाडवा आणि आज मराठी नवीन वर्षाची सुरुवात होतीये. तर या दोन्हीच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या आणि आजपासून सुरू झालेल्या हिंदू नववर्षाच्या तुम्हा सगळ्यांना आम्हा दोघींकडून खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात सुख, शांती, समाधान, आनंद, आरोग्य, भरभराट आणि शांतता घेऊन येवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया आणि या मराठी नवीन वर्षाला आनंदाने सुरुवात करूया. आजच्या दिवशी म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केलं जातं. मंडळी, या व्हिडिओमध्ये कोकणात गुढीपाडव्याची काय पद्धत आहे हेच सगळं मी दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पूजा करून झाली आहे, गुढीची पूजा करून झाली आहे. आता मम्मी घरी नैवेद्याची तयारी करते. आमच्याकडे कोकणात गुढीपाडव्याच्या दिवशी ओल्या नारळाच्या शेंगा करतात. बेसिकली त्या एक प्रकारच्या करंज्या असतात, पण करंज्यांमध्ये सुकं खोबरं वापरतात आणि शेंगांमध्ये ओलं खोबरं वापरतात. तर आपण आधी घरी जाऊया आणि बघूया त्या शेंगा कशा करायच्या आहेत. आणि मी आज हा ड्रेस घातला आहे, तो खरं तर मला सागरने गिफ्ट केला आहे एका भाऊबीजला, पण तो घालेन म्हटला आणि राहून गेला होता. कसा दिसतोय सांगा मला. सागर, जर व्हिडिओ बघत असशील तर तू दिलेला ड्रेस घातला आहे रे मी. आणि ही इकडे कल्पना काकीने बैल सोडलेत. कल्पना काकी, राजू दादा बघतोय तुला, बोल. काय काय आहे याच्यात? आधी तूप टाकलं, नंतर गूळ, खोबऱ्याची गूळ. आणि किती प्रमाण? प्रमाण किती? इथे बघ. प्रमाण काय,
4 वाट्या हे होतं खोबरं हं. आणि 1/2 किलो गूळ टाकला, वेलची पावडर जायफळ नाही टाका त्याच्यात. टाकतात. बोलायचं माहिती. काय करते आहेस तू? शेंगा. आपल्याकडे शेंगाच करतात पहिल्यापासून. का शेंगाच करतात? गुढीला नारळ देतात पूजा केल्यानंतर ना, हां. गुढी उभारल्यानंतर, तेव्हा मग त्याच्या शेंगा बनवतात. बाकी मला नाही. आज पहिल्यांदाच मम्मी व्हिडिओमध्ये इतकं बोलली आहे, त्यामुळे मला खूप छान वाटतं आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे गुढीपाडव्याला काय बनवलं होतं तेही सांगा. ही क्लिप तेवढी अप टू डेट नाही आहे, पण तरीसुद्धा मला ती अपलोड करायची आहे, कारण ती खास आहे. मी व्हिडिओमध्ये आहे म्हणून नाही, तर माझ्या मम्मीने माझ्यासाठी रेकॉर्ड केली आहे म्हणून. दिसतोय. हे झाले ना. इकडे दाखव. असं घेतलं मध्ये. कर कट कर. चल. काय करू तर लाल दाबू परत. दाब, दाब. संध्याकाळी 4च्या दरम्यान गुढी उतरली जाते. पण गुढी उतरण्यापूर्वी तिला गुळाचा अथवा साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. तिला धुपारत दाखवली जाते. मंडळी, गुढी उतरून झाली आहे आणि गुढीपाडवा झाला की कोकणातला शेतकरी शेतीच्या कामांना सुरुवात करतो. आताच कल्पना काकी आणि काशाबाबा शेतात गोवरी घेऊन गेलेत, कारण आता लवकरच भाजावळीला सुरुवात होणार आहे. आणि इथे आमचे बाबा कवल फोडतायत. त्याच्यासाठी लागणारी गोवरी उपसतायत. या दाखवते. हा, उतरलेली. आता लवकरच कोकणात भाजावळीला सुरुवात होईल आणि शेतीची कामं सुरू होतील. जर तुम्हाला भाजावळीची सगळी प्रोसेस, ती कामं बघायची असतील तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण तसे व्हिडिओज बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि हो, गुढीपाडव्याचा आजचा हा छोटासा व्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मी विशाखा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. टाटा. भेटू लवकरच. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.